नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपवासानिमित्त मी इथं साबुदाणा वडे बनवले होते. त्याचीच रेसिपी आज मी दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी साबुदाणा अगदी हलक्या हाताने धुवून याला रात्रभर भिजत ठेवला होता. अगदी साबुदाणा बुडेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर इथं दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही साबुदाणा पूर्ण मोकळा झालेला आहे. मोकळा झालेला साबुदाणा एका ताटामध्ये घेऊन 2 उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून त्यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, 2 ओल्या मिरच्या ठेचलेल्या, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून याचा गोळा तयार करून घेतला आहे. त्यानंतर जो मळून घेतलेला गोळा आहे त्याला हातावरती थोडंसं तेल लावून हे अशा प्रकारे वडे थापून घेतलेले आहेत. जे थापलेले वडे आहेत ते गरम तेलामध्ये अगदी सोनेरी रंगावर छान असे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं शेंगदाण्याची चटणी ही मी बनवून घेतलेली आहे.